प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत. सागर आणि मुक्ताच्या लग्नाच्या सर्व विधी झालेल्या असतात. सर्वजण आता जेवायला बसलेले असतात. सागरचं काम हे मोबाईलमध्ये चालूच असतं, तर मुक्ता ही रागातच सागरकडे बघत असते. तितक्यात मुक्ताचे बाबा म्हणतात, मंडळी लक्ष देऊन नीट ऐका. तर सागर हा त्याचा मोबाईल खाली ठेवतो. तर पुरुष सर्वांना सांगत होतो, आजच्या या विवाह सोहळ्यामध्ये खास आमच्या पद्धतीचा ब्राह्मणी मेनू ठेवलेला आहे. म्हणजे त्यात मसाले भात आहे, कोशिंबीर आहे, चटणी आहेत आणि बासुंदी पुरी सुद्धा आहे बरं का. तर सागरचे मामा बोलू लागतात, हो हो छान आहे. पण सागरच्या मामांना हे जेवण आवडलेलं नसतं. तर लकी हा मामांना गप्प करत असतो. तर लगेच मयुरेश्वर बोलतो, आज आम्ही आमच्या पद्धतीचं मुद्दामूनच सात्विक जेवण ठेवलेलं आहे. त्यामुळे तुम्ही सर्वांनी गोड मानून आता जेवायला सुरुवात करा. तर माधवी ही मध्येच बोलते, कारण की मुक्ताला उद्यापासून या चवीचं जेवण मिळणार. तितक्यात माधवी गप्प बसते आणि ती बोलू लागते, म्हणजे ती तुमच्या घरी आल्यानंतर जी काही भाजी भाकरी असेल ती प्रेमाने खाईलच. तर इंद्रा सांगू लागते, अहो आमच्याकडे ना सर्वच पदार्थ अगदी चमचमीत असतात. तुमची मुलगी ही बोटं चाटून चाटून खाईल. तर सर्वजण आता हसू लागतात. तर लगेच पुरू बोलतो, हो त्यात तर काही शंकाच नाही. आमच्या मुक्ताला तुमचं घरचं जेवण आवडेलच. पण आम्ही आज जो काही बेत ठरवलेला आहे तो तुम्ही गोड मानून घ्या. तर लगेच स्वाती बोलते, मानायचं काय त्यात, गोड खूपच गोड आहे. स्वाती आता इंद्राजवळ हळूच बोलत असते, मम्मी यांच्या भाज्या सुद्धा खूपच गोड दिसताय ग. तर इंद्रा बोलू लागते, स्वाती अगं माझी मैत्रीण शेवंता मला म्हणाली होती, जाताना पुडीमध्ये मसाला बांधून घेऊन जा. ती तसं का म्हणाली होती ना ते मला आत्ता कळालं ग. तर सागरचे बाबा दोघींनाही बोलू लागतात, अगं तुम्ही जेवणाच्या ताटावरती बसलेले आहे, अन्नाला असं नाव ठेवायचं नसतं. एवढं पण कळत नाही का तुम्हाला. तर सर्वजण आता त्यांच्याकडे बघत असतात. तर इंद्रा बोलू लागते, अहो आम्ही नावं नाही ठेवत आहेत. तर इंद्रा स्वातीला सांगत असते, स्वाती आपण घरी गेल्यानंतर पुन्हा चमचमीत काहीतरी करूयात. तर आता सर्वजण जेवायला सुरुवात करतात. तर लगेच माधवी सर्वांना थांबवते आणि म्हणते, माफ करा मी तुम्हाला असं थांबवलं, पण आपल्याकडे पद्धत आहे ना, जेवायच्या अगोदर नवविवाहित उखाणा घेतं, त्यानंतर ते एकमेकांना घास भरवतात. ते तर आता झालंच पाहिजे. माधवी आता मुक्ताला उखाणा घेण्यासाठी सांगत असते, म्हणजे कसं तोपर्यंत सागरराव हे उखाणा घेण्यासाठी तयारी करून ठेवतील. तर लगेच सागर बोलू लागतो, सर्वांना खूप भूक लागलेली आहे, आपण हे सर्व नंतर करू शकतोस की. तर लगेच मिहिका आणि मंजिरी हे सागरकडे जाऊन बोलू लागतात, भाऊजी असं नाही चालणार हं. ते काय आहे ना, ज्या त्या गोष्टी हे ज्या त्या वेळीच करायच्या असतात. तर मिहिका बोलू लागते, तुम्हाला उखाणा येतोय का ते सांगा पहिले. तर सागर अडखळतच बोलू लागतो, हो मग त्यात काय इतकं, एवढा मोठा एम्पायर सांभाळतो मी, उखाणा काय तो तर खूपच बेसिक आहे. तर लगेच मयुरेश्वर मध्येच बोलतो, मग घ्या ना एक छान उखाणा. तर लगेच स्वाती ही उखाणा मेसेज करून सागरला पाठवते. तर सागर हा मोबाईलमध्ये बघत असतो आणि बोलू लागतो, भाजीत भाजी मेथीची. तर सर्वजण सागरवरती खूप हसत असतात. माधवी ही हसतच बोलू लागते, माफ करा सागरराव, पण अहो हा काय उखाणा भाजीत भाजी मेथीची. हा उखाणा पुरूच्या बाबांनी त्यांच्या लग्नात घेतला होता. म्हणजे खरोखर हा अश्मयुगातला आहे हा उखाणा. अहो काहीतरी मॉडर्न उखाणा घ्या, तुम्हाला शोभेल असा. तर मंजिरी बोलू लागते, अगदी इंटरनेटवरती देखील उखाणे असं सर्च केलं ना तर हाच उखाणा अगोदर येतो. आताही बहुतेक तुम्हाला कोणीतरी सर्च करूनच दिलेलं दिसतंय. सागर आता उखाणा घेऊ लागतो, सुरू झाली आहे मॅच, जिंकलो आहे आम्ही टॉस, ऑफिस आणि घरी मीच असेल बॉस. तर मुक्ता आता चिडूनच सागरकडे बघत असते. तर लकी म्हणतो, वा दादूस खूपच मस्त. सर्वजण आता टाळ्या वाजू लागतात. इंद्राही मस्त बोलत असते. तर सागरचे मामा बोलतात, अरे वा काय वाय काय मस्त. अरे सागर जी तुझ्या बाजूला बसलीये तिचं नाव कुठे घेतलं उखाण्यात, म्हणजे कसं माहितीये पोटात भूक लागलीये, कावळे ओरडायला लागलीये. अरे काहीतरी चांगलं नाव घे ना की ज्यात तुझ्या बायकोचं पण नाव असेल. तर मयुरेश्वर हा टोमणा मारतच बोलू लागतो, पहिल्यांदा काहीतरी चांगलं बोललेले आहे हा मामा. सही आता सागरला उखाणा घेण्यासाठी सांगत असते. तर सागर आता मुक्ताकडे बघून उखाणा घेऊ लागतो, लग्न झालेलं आहे आज, कमिटमेंट आहे खूप मोठी, नातं जोडलंय मुक्तासोबत, फक्त सहीसाठी. सर्वजण आता टाळ्या वाजू लागतात. माधवीही बोलते, अरे वा जमलं की. सागर आणि मुक्ता आता दोघंही एकमेकांकडे बघत असतात. तर माधवी आता मुक्ताला नाव घेण्यासाठी सांगते. तर मुक्ता ही नाव घेत असते. मुक्ता सर्वांकडे बघून बोलू लागते, मुलगी होते आजवर, आता सून वहिनी बायको होईल, तरीही मनातून कुठेतरी आई बाबांचीच राहील. सागरच्या घरात सर्वात सुंदर हाक असेल आई, सगळीच नाती प्रेमाची पण लाडकी असेल फक्त माझी सई. सर्वजण आता टाळ्या वाजू लागतात. तर मामा बोलतात, अरे वा कविता छान होती, नाही म्हणजे उखाणा खूप छान होता.
तर आता इंद्राही बोलू लागते, थांबा थांबा आता मी उखाणा घेते. इंद्रा आता उखाणा घेऊ लागते. काडीत काडी कढीपत्त्याची काडी. मुक्ता आता खूप चिडते. तर इंद्रा पुढे बोलू लागते, काडीत काडी कढीपत्त्याची काडी. माझ्या सागरच्या घरात सुखात राहशील तू पोरी. तर आता मुक्ताच्या चेहऱ्यावरती खूप छान हसू येतं. सर्वांनाच इंद्राचाही उखाणा खूप आवडतो. सर्वजण टाळ्या वाजवू लागतात. तर आता सर्वजण जेवायला सुरुवात करतात. तर लगेच सई म्हणते, थांबा पप्पा, अगोदर तू मुक्ताईला घास भरव आणि मुक्ताई तू पण पप्पांना घास भरव. तर लगेच माधवी म्हणते, लक्षात आहे तिच्या. तर इंद्रा बोलू लागते, हो मग माझी नात आहे ती. तर माधवी बोलू लागते, हो हो घास भरवण्याच्या अगोदर आपली पद्धत वदनी कवल. ते काय ना, गोखल्यांच्या घरचं लग्न आहे, वदनी कवल तर झालंच पाहिजे. माधवी आता सर्वांना हात जोडण्यासाठी सांगत असते. सर्वजण आता श्लोक बोलत असतात. आता सागर आणि मुक्ता हे एकमेकांना घास भरवत असतात. तर मंजिरी आणि मिहिका हे त्यांचे फोटोज काढत असतात. सर्वजण आता जेवायला सुरुवात करतात. तर कोमलला बासुंदी खूप आवडते. कोमल ही बासुंदी मागत असते. इकडे मामा हा लकीला बोलत असतो, हा भात तिखट आहे का? तर लकी म्हणतो, मला गुलाबजाम देतो. तर लगेच मामा बोलू लागतो, हा हे सर्व घे तू, मला गोड आवडतच नाही. तिघांची आता कुजबूज चालूच असते. तर मिहीर बोलत असतो, अरे जे वाढलंय ना ते गोड मानून खाऊन घ्या आता. इकडे मुक्ता ही सईला घास भरवत असते. तर सागर हा दोघींकडेही खूप प्रेमाने बघत असतो. मयुरेश्वर आता खूपच बळजबरीने सागरला वाटी भरून खीर खाऊ घालतो. तर मंजिरीही बोलू लागते, आता माझा पण तर मान आहे. मंजिरी ही सागरला बळजबरीने वाटी भरून खीर खाऊ घालते. तर मिहिकाही बोलू लागते, एक मिनिट मी काय पाप केलंय? तर मिहिकाही सागरला वाटी भरून खीर खाऊ घालते. तर इंद्रा बोलू लागते, अरे केवढी बासुंदी पाजली त्याला, काही झालं तर? तर बाप्पू हे इंद्राला शांत करत असतात. तर सागर सांगू लागतो, मला ॲलर्जी आहे दुधाची. तर मिहिका बोलू लागते, एक दिवसाने काही नाही होणार, चालतं आजच्या दिवशी. तर मुक्ता ही सागरला पाणी देते. इकडे सागर इकडे सावनी आणि हर्ष हे सागर आणि मुक्ताचं लग्न मोडलंय ह्याच खूप मोठ्या गैरसमजमध्ये असतात. तर सावनी हर्षला बोलत असते, कमॉन हर्ष, मला वाटलं की तू खूपच मोठ्या रेस्टॉरंटमध्ये सेलिब्रेट करशील आणि तू तर नेलंच पाहिजे. आय डिझर्व इट. म्हणजे तू बघ ना, अगदी मेन मुमेंटला जाऊन मी त्या सागर आणि मुक्ताचं लग्न मोडलंय. तर हर्ष बोलू लागतो, अगं सावनी, या सगळ्यांच्या मास्टर माइंड मी होतो, तू हे विसरतीये. सागर संपलाय आता, सई त्याची कधीच होऊ शकणार नाही. सईला बघण्यासाठी सुद्धा जीव तळमळेल त्या सागरचा. आणि जर तिला भेटायचं असेल तर मला विचारावं लागेल. आणि तुला तर माहितीये, त्याच्या फोनवरून माझा फोन लागतच नाही. खूप मज्जा येणार आहे आता. दोघेही आता खूप हसत असतात. तर सावनी बोलत असते, ॲक्च्युली अजून ठरवलं ना तर अजून मज्जा येऊ शकतेय. कमॉन हर्ष, तुला आतापर्यंत जे काही हवं होतं ते तुझ्या मनासारखं झालंय ना? म्हणजे तू जे जे ठरवलं होतं ते सर्व तुझ्याकडे आहे. अवॉर्ड, कंपनी, पोझिशन, पैसा आणि मी सुद्धा. आणि तूच म्हणाला होतास ना, सर्व जर मार्गी लागलं तर आपण लग्न करू. आणि आता ही केस झाल्यानंतर सर्वच मार्गी लागणार आहे. सावनी आता हर्षच्या खांद्यावरती डोकं ठेवून बोलू लागते, मग हर्ष करायचं का आपण लग्न? तर हर्ष बोलत असतो, सावनी मला नाही कळतच नाही. म्हणजे तुझ्याकडे सर्व आहे, पंचपक्वानाचं ताट आहे. पण तुला ते वितळणारं आईस्क्रीमच दिसत असतं. म्हणजे तुला ते वितळणारं आईस्क्रीम का हवं असतं ते मला कळतच नाही. पण बघ ना, लग्न पण आईस्क्रीम सारखंच असतं. सुरुवातीला हवं हवंसं वाटतं आणि नंतर ते मेल्ट व्हायला लागतं. त्याचं टेक्स्चर जातं, चव जाते. काही काही ते घट्ट करून खातात. पण सावनी, त्याच्यात ना पहिल्यासारखी चव नसते. आणि तुला तर माहिती आहे ना सगळं. आता तुझ्याजवळ तर तुझी मुलं पण आहेत. कशाला हवंय तुला लग्न वगैरे? सावनीला आता हर्षच्या असं बोलण्याचा खूप राग येतो. तर हर्ष बोलू लागतो, चेहरा बघ कसा झालेला आहे तुझा. अगं मस्करी करत होतो मी. तू ना सावनी, आजकाल प्रत्येक गोष्ट खूपच सिरियसली घ्यायला लागलेली आहे. अगं मस्त आनंदाचे दिवस आहेत आपले, एन्जॉय कर. तर सावनी आता खुश होते. इकडे आता मुक्ताच्या घरचे हे सागरच्या घरच्यांना सर्वांनाच गिफ्ट देत असतात. तर मंजिरी आता दिव्यांचं ताट घेऊन येते. तर इंद्रा म्हणते, हे काय आता? तर बापू म्हणतात, अगं पद्धत असते त्यांच्याकडे. तर माधवी आता बोलू लागते, दिव्यांसारख्या असतात मुली, पण ती म्हणून दाराशी ठेवले तर दोन्ही उंबरे उजळून टाकते. सासरचा, माहेरचा, आमची मुक्ता म्हणजेच आमच्या घरचा दिवा तुमच्याकडे सोपवतो आहे आम्ही. आमच्या आयुष्यभराची ठेव आहे ती. तर पुरूही हात जोडून बोलत असतो, आमची मुक्ता आता तुमच्या घरी येईल, सुखाने संसार करेल आणि तुम्ही तिला आपलंसं करालच. मुक्ताचं तुमच्या घरात असणं आणि हसणं हे दोन्ही आता तुमच्या हातात आहे.
तर आता माधवी आणि मंजिरी ही इंद्रा आणि बाप्पूंच्या डोक्यावरती दिव्याचं ताट ठेवतात. माधवी आता हात जोडून मुक्ताला बोलत असते, सासरची झालीस तू आता. तर इंद्रा बोलत असते, मुली तू आता आमच्या घरी राहणार, मी पण तुझी आईच आहे. इंद्रा आता माधवी आणि पुरूला बोलत असते, तुमचे उपकार कसे मानावे हेच कळत नाहीये. माझ्या मुलाबद्दल एवढं ऐकलत तुम्ही. दुसरं कोणी जर असतं ना तर लग्न मोडलं असतं, पण तुम्ही तसं नाही केलं. इंद्राही आता खूप भावूक होऊन गेलेली असते. तर इंद्रा बोलत असते, ही इंद्रा कोळी वचन देते तुम्हाला, तुमची मुलगी माझ्या घरी खूप हसत खेळत राहील. तर माधवी हसतच बोलत असते, कोयत्याची शपथ. सर्वांच्या चेहऱ्यावरती आता खूप हसू येतं. इंद्राही आता खूप छान हसत असते. इंद्रा आता माधवीला बोलू लागते, तुम्ही काळजी करू नका, खुशाल पाठवणी करा तुम्ही मुक्ताची. माधवी आता मुक्ताचा हात इंद्राच्या हातात देते आणि इंद्रासमोर हात जोडून बोलते, सांभाळून घ्या. मुक्ताची आता पाठवणी होते. मुक्ता ही खूप रडत असते. तर मयुरेश्वर हा मुक्ताला समजवतच बोलत असतो, अजिबात रडायचं नाही. मुक्ता, मी तुझा बेस्ट फ्रेंड होतो आहे आणि कायम राहणार. फक्त एक गोष्ट लक्षात ठेव, तुझा आनंद, तुझं हसू अजिबात कॉम्प्रोमाइज करू नकोस. वी द रिझन ऑफ ऑल युअर हॅपीनेस. मुक्ता आणि मंजिरी आता एकमेकांच्या गळ्यात पडून खूप रडत असतात. मंजिरी आता मुक्ताला बोलत असते, काही लागलं, अगदी काही लागलं ना तर मला कॉल कर. मीही काय आता खूप भावूक होऊन गेलेली असते. मीही काय म्हणत असते, काही काळजी घे आणि काही लागलं ना तर फक्त एक मिस कॉल दे, मी लगेच तुला दारापाशी येऊन भेटेल. पुरू आता खूप भावूक होऊन गेलेला असतो. मुक्ता आणि पुरू आता एकमेकांच्या गळ्यात पडून खूप रडत असतात. तर आजचा भाग हा इथेच संपतो. उद्याच्या भागात आपण बघणार आहोत, सागरला आता खूप त्रास होत असतो. सागरच्या पोटात खूप दुखत असतं. सागर हा सारखा वॉशरूमला जात असतो. तर सागर आता वेटरला सांगून गोळ्या मागून घेत असतो. तर मुक्ता आता रूममध्ये येते. तितक्यात तेथे वेटर हा गोळ्या घेऊन येतो आणि तो मुक्ताला बोलत असतो, हे सरांनी मागवलं होतं. तर मुक्ता आता ते गोळ्यांचं पॅकेट बघते आणि मुक्ताला काहीतरी वेगळंच वाटतं. तर सागर हा वॉशरूममधूनच ओरडत असतो, मी त्या वेटरला काहीतरी आणायला सांगितलं होतं. तर मुक्ता ही चिडूनच बोलत असते, हे मागवलं तुम्ही? तर आतून सागर बोलत असतो, मला कुठल्याही क्षणी याची गरज पडू शकते. मुक्ताचा खूपच मोठा गैरसमज झालेला असतो. मुक्ता ही बोलत असते, नाही नाही, अजिबात याची गरज पडणार नाहीये. सागरला मात्र वेगळंच वाटत असतं. तर सागर बोलत असतो, मला जेव्हा जेव्हा याची गरज पडेल आणि ते मी वापरणार आणि तुम्ही मला अडवू शकत नाही. मुक्ताला आता सागरची खूपच चीड येत असते. तर असेच मालिकेंचे पुढील एपिसोड पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.